झाल्याच्या नंतर धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्या नंतर तुम्ही पोलीस ठाणे गाठले, कुठलं पोलीस ठाणे आहे आणि काय मागणी करताय तुम्ही आता? बीड शहरातील शिवाजीनगर या भागातलं हे पोलीस स्टेशन आहे. तिथं मी आलो आहे. त्याच्या आधी पोलीस अधीक्षक साहेबाला पण बोललो आहे. माझा काल चॅट व्हायरल केला आहे आणि त्याच्यानंतर रात्री मला गंभीर धमकी आली. 20 मिनिटाचा कॉल आहे, तो मी सगळा देणार नाही. आणि बाकी पण रोज सकाळपासून काल इतके कॉल येत आहेत. काल दुपारनंतर तर एका कॉलनंतर एक कॉल, एका कॉलनंतर इतके कॉल येत आहेत आणि काही शिव्या देत आहेत. काही आता आमच्याही लोकांची काळजीपोटी आम्ही सोबत आहे म्हणाले येतात, पण मला कुणाशीच संपर्क साधता येणार नाही. त्यामुळे ते चॅट खरा नाही, डुप्लिकेट आहे. मला त्यात गोवण्यासाठीचा त्या दिवशीही प्रयत्न झाला होता, मी तुम्हाला सांगितलं. तोही मी आता इथे ती चॅट खोटा आहे म्हणून त्याची तक्रार द्यायला आलो. आणि जी व्हायरल क्लिप झाली त्या क्लिपची सत्यता तपासून त्या क्लिपमध्ये असणारा गुन्हेगार आणि हे कुणी करायला लावले हे तपासून त्या दोन्ही गोष्टीत कारवाई करा हे सांगायला मी आलो. तुमचं देखील सरपंच देशमुख करू असं तुमचा नंबर असं देखील हो, म्हटलं? मला संतोष भैयानंतर माझाच नंबर होता असं अनेक लोकांनी मी खाजगी ठेवून सांगितलं होतं आणि आतासुद्धा सांगितलं आणि अनेक रेकॉर्डिंगमधून सुद्धा तसंही माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. पण मला नको होतं काही गोष्टी सांगायला उगाच रोज रोज तेच विषय. त्याच्यामुळं पण ही इतकी गंभीर रेकॉर्डिंग असल्यामुळं मी तुम्हाला टाकली आणि त्याच्यातून माझा संतोष भैयानंतर तुमचा नंबर होता आणि तुमचाही संतोष देशमुख करू असं गंभीर बोललेलं आहे आणि घाण शिवाय दिले. आता काय मागणी करताय बरं नाना? कुठं मागणी करणार आहेत प्रशासनाकडे? माझ्या जीवाला धोका आहे. मी पोलीस अधीक्षकांना सांगितलं आहे, साहेबांनी सांगितलं आहे. मी आता इथेही तक्रार देणार आहे. माझ्या जीवाला जर काय बरं झालं तर हे जे लोक आहेत धमक्या देणार आहे त्या सगळ्याची ती हे असेल, त्या सगळ्याची ती जबाबदारी असेल. माझ्या ज्या जीवाला धोका आहे त्याबद्दल प्रशासनानं गंभीरतेनं घ्यावं ही मी विनंती करतो. यस.